श्री गजानन जय गजानन, गणगण गणात बोते, विश्वास ठेवा प्रचिती येतेच. जय गजानन. गजानन गुरुमाऊलीच्या लीला आपण वाचल्या आहेत, अनुभवल्या सुद्धा आहेत. आपल्या भक्तांवर अपार माया करणारे असे गजानन महाराज आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवावा आणि निश्चिंत राहावे. त्यांच्या भक्तवत्सलतेचा भक्तांना आलेले काही अनुभव. तर पहिल्या भक्ताचं नाव आहे समाधान शामराव कुलकर्णी, राहणार लोणी, काळाभोर, पुणे येथील. दादा म्हणतात, साल 2016 मध्ये पहिल्यांदा महाराजांच्या दर्शनाचा योग आला. तोही आमच्या आदरणीय सासरे यांची इच्छा होती की आम्ही जोडीने महाराजांचे दर्शन घ्यावे. आणि 2012 सालापर्यंत खूप वेळा बाबा बोललेत, पण म्हणतात ना, योग असावा लागतो. आणि तो योग आला 2016 मध्ये. बाबा आणि त्यांच्यासह आम्ही 6 जण शेगावला जायला निघालो. प्रवास खूप छान झाला. शुक्रवारी सकाळी आम्ही सगळेजण श्री गजानन महाराज यांच्या दर्शनाला गेलो आणि पाहता क्षणी मी महाराजाचा होऊन गेलो. आयुष्याचे सार्थक झाले. मनात फक्त महाराजांची ओढ, भक्ती आणि विश्वास, मन गजाननमय होऊन गेले. म्हणून मी बोललो की दर्शनाचा योग यावा लागतो. हे सद्भाग्य फक्त मला बाबांमुळे प्राप्त झालं. तिथे 3 दिवसीय पारायण केले आणि तिथून निघताना महाराजांच्या कृपा आशीर्वाद घेऊन आम्ही पुण्याला आलो. त्यानंतर आम्हाला 2017 मध्ये शेगावला गजानन महाराज दर्शनाचा योग आला. सकाळी नेहमीप्रमाणे पारायण झाल्यानंतर आम्ही एक बाळ कृपा प्रसाद रूपाने आमच्या घरी येऊ द्या म्हणून मागणे मागितले. आणि त्याच रात्री महाराजांनी स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितले की तुम्हाला 2 बाळे होतील. आणि त्याच विश्वासाने मी माझी पत्नी समृद्धी हिलाही सांगितले की महाराजांच्या दर्शनाला आपण पुढील वेळी 4 जण येणार. आणि 23 जुलै 2018 साली महाराजांच्या कृपा आशीर्वादाने एक पुत्ररत्न आणि एक कन्यारत्न प्राप्ती झाली. तसाच महाराज जेव्हा देतात तेव्हा ते भरभरून देतात. सर्व काही आनंदातच असताना अचानक गणपती उत्सव आनंदात चालू होता आणि एक दिवस आमच्या बाळाला खूप त्रास चालू झाला. सोनोग्राफी केली तर पोटात एक गाठाचे निदान झाले. आम्ही खूप घाबरलो होतो. मग आम्ही एका डॉक्टरांना दाखवले तर त्यांनी ताबडतोब ऑपरेशन करावे लागल, नाहीतर बाळाला खूप धोका आहे असे सांगितले. पण आणखी एक समस्या होती, ती म्हणजे पैशाची. आणि जवळपास 1.5 लाखापर्यंत खर्च सांगितला होता. पर्याय काहीच दिसत नव्हता. मग आम्ही सर्व भार आमच्या माऊली गजानन महाराज यांच्यावर सोडून बाळाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. महाराजांच्या कृपेने रविवारी दिवशी पण बालरोग तज्ज्ञ हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होते. मला पूर्ण विश्वास आहे की महाराज डॉक्टरांच्या रूपाने आले आणि दुसऱ्या दिवशी अवघ्या आमच्या 1 महिन्याच्या बाळाचे ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशन अगदी निर्विघ्नपणे पार पडले आणि बिल भरताना त्यांनी 70% बिल माफ केले. सर्व स्टाफमध्ये मला क्षणाक्षणाला महाराजांचे अस्तित्व जाणवत होते. महाराज आमच्या संकटात धावून आले. महाराजांमुळे आमची मुलगी 3 दिवस आजी आजोबांकडे काहीही त्रास न देता राहिली. आणि त्या प्रसंगानंतर आमची महाराज यांच्यावरील विश्वास, आस्था आणि श्रद्धा अजून दृढ झाली. आज महाराजांच्या कृपेने सर्व काही छान आणि उत्तम आहे. गजानन माऊली या जगाची माऊली आहे, तारणहार आहे. ज्यांचा महाराजांवर दृढ विश्वास आहे त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा भार महाराज स्वतःच्या शिरावर घेतात, याची जाणीव क्षणाक्षणाला आम्हाला झाली आहे. जय गजानन. आता एक दुसरा अनुभव एका माऊली भक्ताला आलेला. ताई म्हणतात, मी सौ अंजली दसोडे, राहणार सोलापूर. मी वयाच्या 15व्या ते 16व्या वर्षी माझ्या आईच्या सांगण्यावरून गजानन महाराजांचे ग्रंथ वाचन पारायण केले. पण नंतर मात्र माझ्याकडून ते राहून गेले. आणि पुढे 1997 मध्ये माझे लग्न झाले. लग्नानंतर मला साधारण 2 ते 3 वर्ष मूल झाले नाही. सर्वांना चिंता वाटू लागली. महाराजांची पालखी दरवर्षी शेगावहून आषाढ महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी सोलापूरला येते. तेव्हा मी पण दर्शनासाठी गेले आणि तिथे महाराजांना अगदी मनापासून हात जोडून विनंती केली की पुढच्या वर्षी तुम्ही याल तेव्हा मला एखादे मूलबाळ होऊ द्या. आणि वर्षाच्या आतच मला मुलगा झाला. त्याचे नाव मी प्रथमेश असे ठेवले, कारण तो महाराजांचा आशीर्वाद होता एक प्रकारचा. त्याने तो मला प्रसादच दिला होता. हा अनुभव सर्वप्रथम मला आला. नंतर असे बरेचसे अनुभव आले, पण
सर्वात चांगला अनुभव आहे ज्याने माझे आयुष्यच बदलून गेले. दुसरा अनुभव माझे पती श्री संजय दसाडे यांना 5 फेब्रुवारी 2017 रोजी हार्ट अटॅक आला होता. माझी बहीण सौ सीमा केदार हिने महाराजांना साकडे घातले की माझ्या भाऊजींना बरे होऊ द्या. मी त्यांना शेगावला दर्शनासाठी घेऊन येईन. डॉक्टरांनी 99% आशा सोडल्या होत्या, कारण हार्ट पंपिंग 15 आले होते. डॉक्टर शेवटचा प्रयत्न करू म्हटले होते. देवावर विश्वास ठेवा म्हणत होते. आम्ही मात्र महाराजांवर विश्वास ठेवला आणि महाराजांनी त्यांना या संकटातून बाहेर काढले. जानेवारी 2018ला आम्ही सर्वजण शेगाव येथे महाराजांच्या दर्शनाला गेलो. धन्य ती गुरुमाऊली गजानन. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. आता असाच एक अनुभव दुसऱ्या एका माऊली भक्ताचा. ताई म्हणतात, मी सौ विलासनी प्रकाश इंगे, डोंबिवली पूर्व. हा अनुभव माझ्या मुलाच्या जन्मानंतरचा आहे. 1977 सप्टेंबरमध्ये माझ्या मुलाचा जन्म झाला. औरंगाबाद येथे माझे माहेर होते. मुलगा झाला त्याचा आनंद सर्वांना झाला होता. आम्ही सर्वजण महाराजांचे भक्त आहोत. आणि त्या दरम्यान माझी आई महाराजांना बोलून गेली की आता माझी मुलगी बाळाला घेऊन तुमच्या दर्शनाला शेगावला येईल. आणि बघता बघता बाळ 2 महिन्याचा झाला. आता मला सासरी जायचे होते. त्याप्रमाणे यजमान मला व बाळाला घेऊन डोंबिवली येथे जाण्यास आले होते. महाराजांच्या दर्शनाला जाऊन मग आम्ही डोंबिवली येथे येणार होतो. पण यजमानांना वेळ नव्हता, त्यामुळे ते नाही म्हणत होते. तरी पण मी म्हणाले की आधी महाराजांच्या दर्शनाला जायचे. त्यावेळी आमची आर्थिक परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती. कसेबसे आम्ही औरंगाबाद ते शेगाव या प्रवासाला सुरुवात केली. आम्ही एसटीने प्रवास करीत होतो. बसमध्ये बसलो तेव्हा माझा मुलगा अगदी व्यवस्थित होता. पण जसे जसे शेगाव जवळ यायला लागले होते तसे तसे मुलाला ताप आला आणि ताप वाढतच गेला. अगदी आम्ही खामगाव येथे आलो तेव्हा वाटले की आता खाली उतरून डॉक्टरांकडे जावे व मग पुन्हा दुसऱ्या बसने शेगावला जावे. पण पुन्हा विचार केला, शेगावला उतरल्यावर आधी डॉक्टरांकडे जाऊ. आणि मनात महाराजांची प्रार्थना चालू होती. आम्ही शेगाव येथे पोहोचलो. पण काय आश्चर्य, माझ्या मुलाचा ताप एकदम कमी झाला व तो चांगला हसायला लागला, दूध पाणी घ्यायला लागला. हे सर्व बघून तोंडातून शब्द निघाले, धन्य गजानन गुरु माऊली, सदैव भक्तांच्या हाकेला धावून जातात. आम्ही गजानन माऊलीचे दर्शन घेऊन तृप्त मनाने समाधानाने तिथून निघालो व औरंगाबादला आलो. त्यावेळी असे ठरवले की मुलाचे नाव आपण गणेश ठेवायचे. गणेशला घेऊन मी माझ्या घरी आले. हे सर्व श्री गजानन महाराजांच्या कृपेमुळे असे आहेत माझे गुरु माऊली. जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. तर भाविकांनो, तुम्हा सर्वांना माऊली भक्तांचे अनुभव कसे वाटले? आवडले असल्यास लाईक करा, नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याजवळ जर महाराजांचे अनुभव असतील तर ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर शेअर करा. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये गण गण गणात बोते टाईप करा. धन्यवाद.